नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 53वे विदर्भ प्रांत अधिवेशन संपन्न। इतिहासातील आतापर्यंतचं मोठं अधिवेशन। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचं 53वे प्रांत अधिवेशन 28, 29 व 30 जानेवारी 2025 रोजी विदर्भाच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वात मोठं अधिवेशन अहिल्याबाई होळकर नगर रेशीमबाग मैदान नागपूर इथं संपन्न झालं। या अधिवेशनात विदर्भाच्या 96 शासकीय तालुके, 22 वरिष्ठ महाविद्यालय, 22 कनिष्ठ महाविद्यालय, 88 शाखा, 20 संपर्क स्थान, 69 विस्तार केंद्र असे एकूण 221 स्थानांवरून 1850 प्रतिनिधी या अधिवेशनात उपस्थित होते। त्यात 1143 विद्यार्थी, 639 विद्यार्थिनी आणि 68 प्राध्यापक या अधिवेशनात उपस्थित होते। या व्यतिरिक्त नागपुरातील एकूण 3005 लोकांनी या अधिवेशनात वेगवेगळ्या सत्राच्या माध्यमातून भेट दिली, ज्यात वंदे मातरम करता 300 शालेय विद्यार्थी, प्रदर्शन करता 1000 विद्यार्थी, उद्घाटन सत्र करता 550 विद्यार्थी, यासोबतच विशेष सत्र करता 350 विद्यार्थ्यांनी तर शैक्षणिक परिसंवाद सत्र करता 220 प्राध्यापक उपस्थित होते। दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शनीचं उद्घाटन समारंभ संपन्न झालं। या संपूर्ण अधिवेशनाची व प्रस्तावाची माहिती देण्याकरता आज ग्लोकल मॉल सीताबर्डी नागपूर येथे पत्रकार परिषदेत घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रांत मंत्री कुमारी पायल किनाके, नागपूर महानगर अध्यक्ष डॉक्टर अभय मुदगल, महानगर सहमंत्री श्री शुभ जयस्वाल, विदर्भ प्रांत मीडिया संयोजक कुमारी वैष्णवी पांडे, महानगर मीडिया संयोजक श्री ऋत्विक डोंगरवार उपस्थित होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 53वे अधिवेशन 28 ते 30 जानेवारी दरम्यान रेशीमबागच्या पुण्यभूमीमध्ये करण्यात आलं आणि या 53वे अधिवेशन जवळजवळ एका तपानंतर इथे आयोजित करण्यात आलं होतं। हे अधिवेशन एक प्रकारे ऐतिहासिक होतं, कारण की आतापर्यंत 2000 विद्यार्थी संख्या असलेलं अधिवेशन नव्हतं। याकरता साधारणतः महिन्याभरापासून तयारी सुरू होती। स्वागत समिती तयार करण्यात आली होती, त्यात विक्की कुकरेजा यांचे अध्यक्ष होते। संरक्षण समिती तयार करण्यात आली, त्याचे अध्यक्ष आदरणीय अजय भैया संचेती होते आणि सर्वांच्या सहकार्याने आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जवळजवळ सर्व तालुक्यातून आणि गावातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे अधिवेशन अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलं। त्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली, सामाजिक आणि शैक्षणिक विषयावरती चर्चा करण्यात आली आणि काही प्रस्तावसुद्धा पारित करण्यात आले आणि प्रस्ताव शासनाकडे सुद्धा सादर करण्यात येतील आणि निश्चितपणे या अधिवेशनाची छाप आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेवरती नक्कीच होणार आहे, सकारात्मक परिणाम होणार आहे आणि असं अधिवेशन पुन्हा विदर्भाच्या भूमीवर होईल असं पुन्हा आम्हाला वाटतं आणि पुन्हा जुमान्या येणाऱ्या काळामध्ये मोठं अधिवेशन घेऊ आम्ही, एवढीच पुन्हा इच्छा। नागपूरकरांना खूप खूप धन्यवाद, त्यांनी सर्वांनी या अधिवेशनामध्ये हिरिरीने सहभाग घेतला, अधिवेशनाच्या प्रदर्शनीला भेट दिली, अधिवेशन स्थळी आले। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, नागपुरातील प्रतिष्ठित मंडळी आणि सिनियर सिटीजन्स यांनी सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला। या सर्वांचा मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आभार व्यक्त करतो। नमस्कार, धन्यवाद। नमस्कार, पायल किनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री, केंद्रीय कार्यसमिती सदस्य, केंद्र नागपूर आहे माझा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 53वे विदर्भ प्रांत अधिवेशन न भूतो भविष्यात होईल, पण भूतकाळामध्ये असं अधिवेशन कधीही झालेले नाही। असे अधिवेशन या दीक्षाभूमी, या संघभूमी, या विचारांच्या पावनभूमीवर झालेले आहे। जर आपण विचार केला तर विदर्भ प्रांताच्या या अधिवेशनामध्ये एकूण आपण संख्येचा विचार केला तर 1850 हे केवळ आणि केवळ विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी या संमेलनात उपस्थित होते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर 3005 असं 5000च्या घरामध्ये आपण विद्यार्थी, महिला, पुरुष, त्यानंतर प्राध्यापक आणि असे अन्य एकूण गणांमध्ये आपण लोकांचा सहभाग या विदर्भ प्रांताच्या अधिवेशनामध्ये झालेला आहे। या अधिवेशनामध्ये प्रमुख तौर पर आपण मुख्यमंत्र्यांना एक मागणी केली गेली होती की छात्रसंघ निवडणुका जे बंद पडल्या होत्या त्या छात्रसंघ निवडणुका पुन्हा सुरू करण्यात याव्या। या निवडणुकीची सुद्धा मागणीला लाडक्या मुख्यमंत्र्यांनी सहमती दिलेली आहे। त्यानंतर एक रिअल लाईफ रोल मॉडेल सारख्या सत्राच्या माध्यमातून रिअल लाईफ रोल मॉडेल या विद्यार्थ्यांच्या समोर आले। सोबत या सर्व भव्य दिव्य अधिवेशनामध्ये आपण
आपण एक भारतीय शस्त्रांची प्रदर्शनी, नाण्यांची प्रदर्शनी सुद्धा लावली होती आणि आपण जो विचार केला होता की एक मोठी भव्य शोभायात्रा असावी, ती शोभायात्रा पण सक्सेस झाली. 39 ठिकाणी या शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय मंत्री श्रवण बिराजजी, त्यानंतर प्रदेश मंत्री आणि अन्य छात्र नेत्यांच्या द्वारे त्या शोभायात्रेला आपण संबोधित करण्यात आलं. आणि सोबत एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की विदर्भ प्रांताच्या इतिहासामध्ये असं कधीच नाही झालं की स्वतःचं परिषद गीत जे असतं ते लॉन्च नाही झालं परंतु या विदर्भ प्रांताच्या अधिवेशनामध्ये परिषदेचं गीत सुद्धा या शोभायात्रेच्या दरम्यान लॉन्च करण्यात आलं. तर असं भव्य स्वरूपाचं विदर्भ प्रांताचं 53वे अधिवेशन नागपूर नगरीमध्ये पार पडलं. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.